नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला नाशिक जिल्ह्यातल्या पाणीबाणीची बातमी. झालंय असं, नाशिक जिल्ह्यातून एक अतिशय भीषण वास्तव दाखवणारी बातमी आहे. जिकडे विकासाच्या बाता मारल्या जातात त्याच राज्यात महिलांना हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचं वास्तव समोर आलंय. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मेटघर गावात महिलांना पाण्यासाठी काय संघर्ष करावा लागतो याची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय. गावामध्ये पाणी नसल्यानं गावापासून सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर जंगलामध्ये असलेल्या एका पडक्या विहिरीच्या तळाशी असलेलं गढूळ पाणी घेण्याकरता महिलांची गर्दी होते. गेल्या अनेक वर्षांपासून महिलांची ही पायपीट सुरूच आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना खोल विहिरीमध्ये उतरावं लागतं. बरं, एवढी कसरत करून देखील महिलांना हंडाभर दूषित पाणीच मिळतं. त्यामुळे इथल्या ग्रामस्थांचं आरोग्य सुद्धा धोक्यात आलंय. पाण्याचा होतोय, रोडचा होतोय, आमच्या डेलेवऱ्या द्यायच्या, त्या कशा द्यायच्या. येळ आली तरी डोलीत घालून बाया न्यावा लागत्यात. अर्ध्या रस्त्याला बाळात निवत्यात, आंघोळीला पाणी नाही. हे आमची ताण आहे. काय मध्ये मुलं जाते सर, लोकांमध्ये कपडे अंगावर आहेत का? त्याला पाणीच नाही. कसं काय आम्ही करा? या गाळाचं पाणी नाही, आम्हाला पिया सुद्धा पुरत नाही. तिकडे उन्हाळ्यात नेहमी पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागतं. अशातच ऐन उन्हाळ्यात औरंगाबाद शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न चांगलाच पेटलाय. सिडको भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागतोय. सिडको N5 इथे पाण्याच्या टाकीवर भाजपकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं. महिलांनी डोक्यावर हंडा घेत घोषणाबाजी केली, तर भांडी वाजवत पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं यासह अनेक आक्रमक घोषणाही देण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून अमरावती शहराच्या काही भागात अतिशय कमी दाबानं पाणी पुरवठा होतोय. तसंच वेळी अवेळी सुद्धा पाणी पुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय. या विरोधात आज भाजप आणि युवा स्वाभिमानच्या माजी नगरसेवकांनी एकत्र येत जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन केलं. 2 दिवसात पाणी पुरवठा व्यवस्थित झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला. माझी जे मायानगरची टाकी आहे, माझ्या प्रभागाला जिथून पाणी पुरवठा होते ती टाकी उंचीवर आहे असं यांचं कारण आहे. तर त्या कारणाशी नागरिकांचा काय संबंध आहे? बाकीच्या पूर्ण अमरावतीत जर सुरळीत पाणी पुरवठा सुरू आहे तर नेमका मायानगरमध्ये का नाही? म्हणून आज त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. मला लेखी लिहून दिलेलं आहे की 2 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करू. 2 दिवसात जर पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही, माझे म्हणजे मजूर वर्ग रात्रभर पाणी भरण्यासाठी जागू शकत नाही. आणि आम्ही जनप्रतिनिधी म्हणून आमची ती नैतिक जबाबदारी आहे जनतेला न्याय देण्याची. आमदार रघु राणा, नवनीतजी राणा यांच्या सहकार्याने आणि त्यांच्याच मार्गदर्शनामुळे आजचा हा मी माझा मोर्चा काढलेला आहे. तिकडे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी राज्यातील कृषी विभागातल्या भ्रष्टाचाराची ईडीकडे तक्रार केल्यानंतर एकच खळबळ उडाली. खतं, बी बियाणं, औषधं या सगळ्याच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. कृषी विभागाचे संचालक यांचा यात समावेश असून त्यांची चौकशी करण्यात यावी असं वसंत मुंडे यांनी ईडीकडे केलेल्या तक्रारीत स्पष्टपणे नमूद केलंय. एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांच्याकडे सुद्धा त्यांनी तक्रार केली. तथ्य असेल तर चौकशी झाली पाहिजे, मात्र हा लहान विषय असून त्याला इतकं महत्त्व देण्याची गरजच नाही असं कृषी मंत्री दादा भुसे यांनी म्हटलंय. कोणाची काय मागणी आहे, त्याच्यामध्ये किती तथ्य आहे का नाही? तथ्य असेल तर चौकशी झाली पाहिजे. पण कुठे आज महाराष्ट्र कृषी विभाग इथं बसलेला आहे. शेतकऱ्यांच्या प्रती आमचं उत्तरदायित्व आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेबांची जी संकल्पना आहे, विकेल ते पिकेल, ज्याला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्याप्रमाणे शेतकरी बांधवांनी पिकवलं पाहिजे. तिकडे 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपावरून अटक असलेले राज्याचे
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। त्यांना जे रुग्णालयाच्या अस्थिव्यंग विभागात दाखल करण्यात आलं आहे। अनिल देशमुख कारागृहात पडल्यामुळे त्यांना दुखापत झाली असून उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं आहे। त्यांचा MRI काढला जाणार असून यानंतरच त्यांच्या पुढच्या उपचाराची दिशा निश्चित केली जाईल असं जे रुग्णालयाच्या मुख्य अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांनी म्हटलं आहे। रविवारी जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आहे त्यांना ऑर्थोपेडिक विभागात अस्थिव्यंग विभागात ॲडमिट करण्यात आलं आहे आणि त्यांच्या HODनी आज त्यांच्या काही तपासण्या सांगितल्या। त्या तपासण्या सध्या चालू आहेत। त्या तपासण्या पूर्ण झाल्यावर त्यांच्याबद्दलचा अहवाल कळेल आणि डॉक्टर पेशंट कॉन्फिडेन्शियलिटीच्या नियमात राहून जे सांगता येईल ते आपण तुम्हाला नक्कीच तपासण्या पूर्ण झाल्यावर पुढचं जे उपाययोजना आहे ती कळवली जाईल। देशभर महामार्गांची वेगानं उभारणी सुरू आहे, पण राज्यात अर्धवट कामांमुळे रखडलेले रस्ते हे मृत्यूचा सापळा बनतात। बीडमधले राष्ट्रीय महामार्ग सुद्धा याला अपवाद नाही। आता आम्ही तुम्हाला अशी बातमी दाखवणार आहोत ज्यामुळे रस्त्याचं काम कसं अर्धवट पद्धतीनं केलं आणि त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी कसा खेळ सुरू आहे हे ठळकपणे दिसेल। मराठवाड्यातल्या बीडमध्ये अहमदपूर, अंबाजोगाई, केज, मांजरसुंबा, पाटोदा, अहमदनगर हा जो महामार्ग आहे अतिशय अर्धवट कामांमुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली। हा रस्ता वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरतोय। बीड जिल्ह्यातील महत्त्वाच्या अहमदपूर, अंबेजोगाई, केज, मांजरसुंबा, पाटोदा, अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील अर्धवट कामांमुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे। या महामार्गावर गेल्या 2.5 वर्षात 200 अपघात झालेत। शेकडोंचे बळी गेल्याचा आरोप होतोय। PM कंपनी जो है तो पिछले 2018 से आज 2022 आया हुआ है और 2022 के 4 महीने हो चुके हैं, लेकिन ये रास्ता जैसा कि वैसा आज आपके सामने है कि ये कहीं बना है कहीं नहीं बना है। या खड्डेमय अर्धवट महामार्गावर चुकीच्या पद्धतीने लावलेला दिशादर्शक अपघातांना निमंत्रण देत असल्याचं समोर आलंय। तसंच खड्डे चुकवताना अनेकदा गाडीचा तोल जाऊन अपघातही घडलेत। 2 ते 2.5 वर्ष झालं ही काय काम करायची पद्धत नाही त्या कंपनीची चांगली। एकदा त्या कंपनीचं ते काय लायसन बिसन आहे ते सगळं बंद करून टाकायला पाहिजे। हे रस्त्याचं काम रखडल्यामुळे 200 ते 300 लोकांचा हकनाक जीव गेलाय। बाजारपेठेचं गाव असलेल्या नेकनूरमध्ये तर रस्ता खोदून ठेवल्यामुळे केवळ दुकानातच नव्हे तर आसपासच्या घरांमध्येही धुळीचं वातावरण बघायला मिळतंय। लोकप्रतिनिधींकडून या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असताना आता चांगल्या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी थेट दळणवळण मंत्री नितीन गडकरींना साकडं घातलंय। गडकरी साहेबांना विनंती आहे की हा रस्ता तात्काळ संबंधित HPM कंपनीला सांगून तात्काळ पूर्ण करावा। आज न उद्या झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग येईल, रस्ता तयार होईल आणि त्याच्यावर टोलही लावला जाईल। पण या रस्त्याच्या रखडपट्टीमुळे बळी गेलेल्या निष्पाप जीवांचं काय? त्यांना न्याय कधी मिळणार हा प्रश्न स्थानिक विचारतायत। सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड। तिकडे चाळीसगाव तालुक्यामध्ये मेहुणबारे इथे 48 वर्षीय शेतमजुराचा उष्माघातानं मृत्यू झाला। उष्माघाताचा चाळीसगाव तालुक्यातला या वर्षातला हा पहिला बळी आहे, तर जळगाव जिल्ह्यातला दुसरा बळी। यामुळे जळगाव जिल्हा हादरून गेलाय। गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पारा सातत्यानं चढतोय, अंगाची लाहीलाही होते। त्यामुळे सर्वसामान्य नागरिक घराबाहेर न पडता सावलीचा आणि थंड पेयाचा आधार घेतात। शहरासह ग्रामीण भागात सुद्धा जवळपास 43 पेक्षा अधिक तापमान आहे। अशा परिस्थितीत सगळेच जण अत्यंत हैराण आहेत। माझे वडील सकाळी बकरा चारायला गेले होते, सकाळी चांगले होते। बकरा चारायला गेले, त्याच्यानंतर 1:30-2 वाजता ते डायरेक्ट अचानक घरी आले। घरी आल्यानंतर फक्त आईला एवढेच बोलले की मला पाणी दे। आईने पाणी दिलं। पाणी पिल्यानंतर त्यांना अचानक चक्कर आले। चक्कर आले तर मग आईने लगेच डॉक्टरांना बोलवलं। डॉक्टरांनी सांगितलं की बा उन्हाच्या तापमानानुसार ते झालं बा। तर मग डॉक्टरांनी सांगितलं की यांना
घेऊन जावं हॉस्पिटलमध्ये, पण हॉस्पिटल तोपर्यंत सुद्धा पोहोचू नाही शकले. तर मग शेवट डॉक्टरांनी सांगितलं की तापमानानुसार झालं, तर सरकारने काहीतरी तापमानानुसार काहीतरी गरिबांसाठी काहीतरी करायला पाहिजे, ही माझी विनंती आहे. बस बाकी दुसरं काहीच नाही. तिकडे नागपुरात उष्माघातानं दोघांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. उष्माघातानं हा मृत्यू झाल्याचं उघड झाल्यानं सगळ्यांनाच धक्का बसलाय. प्राथमिक अहवाल जो या दोघांचा याला मृत्यूच्या नंतर तो उष्माघात हाच आला. या दोघांचेही मृतदेह रस्त्यावर सापडले. सीताबर्डी भागात एका व्यक्तीचा मृतदेह सापडला, तर कॉटन मार्केट परिसरात दुसऱ्या एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. सध्या महाराष्ट्राच्या जवळपास सगळ्याच भागात उन्हाचा पारा अधिकाधिक वाढत चालला आहे, त्यामुळे काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. काही महत्त्वाचे मुद्दे आम्ही तुम्हाला वारंवार सांगतो आहोत, त्याकडे लक्ष द्या. शक्यतो तसंच महत्त्वाचं कारण असल्याशिवाय उन्हाच्या वेळात अजिबात बाहेर पडू नका. बाहेर पडताना भरपूर पाणी प्या. काळे कपडे घालू नका. पांढरे सुती कपडे परिधान करा. फिट कपडे घालू नका. टोपी घालूनच बाहेर पडा. चक्कर येते असं वाटलं तर डॉक्टरांच्याकडे जा. शारीरिक श्रमाची कामं टाळा. पंढरपूरच्या सांगोला तालुक्यात काही भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा फळबागांसह विविध शेतपिकांना मोठा फटका बसला. सांगोल्यातल्या दंडाचीवाडी इथे शेतकरी आनंद गोडसे यांच्या शेतातल्या दोडक्याच्या पिकाचं मोठं नुकसान झालं. यामुळे 2 एकरावरचा दोडका हा वादळी वाऱ्यामुळे अक्षरशः भुईसपाट झाला. यामध्ये शेतकऱ्याचं सुमारे 2 लाख रुपयांचं नुकसान झालंय. या अवकाळी पावसाचा फटका जिल्ह्यातल्या द्राक्ष बागांना सुद्धा बसला आहे. काल अचानक वादळ सुटल्यामुळं भरपूर वारं सुटलं होतं, त्यामुळे दोडक्याचा माझा प्लॉट जो होता ती सफाई झाला, पूर्ण म्हणजे झोपला आहे आता सध्या. याला ती काय आता उभं करू शकत नाही आपण. खर्च अंदाज तरी झाला असेल 2 लाखाच्या आसपास झाला आहे, पण ह्याच्यात उत्पादन आता काय भेटू शकत नाही. शासनानं काय तर मदत करावी आमच्यासाठी, एवढं मी बोलू इच्छितो. आता एक वेगळी बातमी. माणसांप्रमाणेच उन्हाची झळ प्राण्यांना सुद्धा बसते. अशातच ठाण्याचे वाहतूक पोलीस कर्मचारी संजय घुडे यांनी तहानलेल्या माकडाला पाणी पाजत माणुसकीचं दर्शन घडवलंय. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत असून हा व्हिडिओ ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातला आहे. संजय घुडे हे स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट आहेत आणि BA LLB LLM करून सुद्धा ते पोलीस खात्यात वाहतूक विभागात ते काम करतात. स्वतः ते उत्तम कीर्तन करतात. विविध ठिकाणी या विषयावर व्याख्यानं देण्यासाठी सुद्धा जात असतात. आणि माळशेज घाटाच्या परिसरातला त्याच्या खालचा माळशेजचा घाट जिथे सुरू होतो तिथला हा व्हिडिओ आहे 3 दिवसांपूर्वीचा. वाशिमच्या शेतकऱ्यानं अफलातून शक्कल लढवली आणि आपल्या 2 घोड्यांना चक्क अवताला जुंपून शेतीची मशागत सुरू केली. शेतीच्या पारंपरिक पद्धतीनं करावयाच्या मशागतीसाठी बैलांची जोडी मिळत नव्हती. मग ट्रॅक्टरच्या मशागतीचे प्रचंड वाढलेले दर परवडत नव्हते. यामुळे शेवटी शेतकऱ्यानं घोड्यांनाच शेतीच्या मशागतीसाठी अवताला जुंपलं. शेलगाव घुगे इथले भाऊराव धनगर हे ते शेतकरी आहेत. या भाऊराव धनगर यांनी घोड्याच्या सहाय्यानं शेती करण्याचा प्रयोग सुरू केला. सुरुवातीला बैलांप्रमाणे घोड्यांना वळण लावण्याचं काम केलं. आता राजा आणि तुळसा हे दोन्ही घोडे शेतामध्ये वखरणी, कोळपणी यासह इतर मशागतीची कामं अतिशय जलद गतीनं करतात. बातमी आहे नांदेडमधून. नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला अतिशय चांगला भाव मिळाला आहे, त्यामुळे शेतकरी सुखावलाय. बाजारात हळदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढायला लागले. दरम्यान हळदीला देखील सोन्याची झळाळी मिळाली. पहिल्याच लिलावात हळदीला क्विंटलच्या मागे 10,100चा भाव पडला. सध्या बाजारात 8 ते 9 हजारांपर्यंतचा दरातली चढ उतार पाहायला मिळते.
दरम्यान चांगला भाव मिळत असल्यानं बाजार समितीमध्ये हळदीची मोठ्या प्रमाणात आवकसुद्धा होतीये. रोज किमान 2,500 क्विंटल हळद विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळते. 1 एकरमध्ये हळद घेतली होती. दरवर्षी पेक्षा यावर्षी 50% पीक कमी झालेलं आहे. कारण की त्याला कीड लागलेली होती आणि करप्या सुद्धा भरपूर प्रमाणात वाढला होता. त्यांच्यामुळे उत्पादनात कमी झालेलं आहे. नांदेडच्या मार्केटमध्ये हळदीला 10,111 रुपयाचा दर मिळालेला आहे. यावर्षी परतीच्या पावसामुळे बऱ्यापैकी हळदीचं उत्पादन कमी झालेलं आहे, परंतु चांगला दर मिळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाजारामध्ये हळद येत आहे. पाडव्याच्या मुहूर्ताला काल 10,121 रुपये हळद विकली काल आपल्या नांदेड मार्केटला आणि सर्वसामान्य भाव काल 8,500 रुपये होत असतो. चांगला भाव आहे. यावर्षी भाव चांगला आहे. हळदीचं उत्पन्न कमी आहे यावर्षी. हळदीला सध्या तरी चांगला भाव आहे. सीझन चालू झाले आता नेमकं आणि हळदीची आवक आहे ठीक, पण यावर्षी उतार थोडं कमी आहे असे शेतकऱ्याचं म्हणणं आहे. परत आवक आता चालू झाली नेमकं, आता सीझन चालू झाले तरी पण उतारा थोडा कमी आहे. आवक तर राहणारच आहे. सीझन आहे. कमीत कमी 5,000 पोत्याची आवक आहे. आज पाड्याला 9, 9.5 ते 10 पर्यंत विकले चांगले माल. मनमाडमध्ये देवळालीच्या जवळ पवन एक्सप्रेसच्या अपघातामुळे मोठं नुकसान झालं होतं. इथे सध्या रुळांची दुरुस्ती करण्याचं काम युद्धपातळीवर करून आता या रुळांची दुरुस्ती अंतिम टप्प्यात आहे. अपघातग्रस्त डबेसुद्धा हटवण्यात आले. तुटलेले सर्व रूळ बदलून 24 तासाच्या आत इथे नवीन रूळसुद्धा बसवण्यात आले आहे. या लाईनवरून आता मनमाडकडे जाणारी गोदान एक्सप्रेस काही वेळापूर्वी संथ गतीनं सोडण्यात आली. पहिली रेल्वे रवाना होतांची दृश्य आपण पाहतो आहोत. काल झालेल्या अपघातानंतर इथली वाहतूक पूर्णपणे बंद होती, पण आता पहिली एक्सप्रेस रवाना झाली. बातमी नागपूरमधून आहे. नागपूरमध्ये अंबाझरी परिसरातील पालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये दुर्मिळ प्रजातीची सिव्हिट कॅट आढळली आहे. रुग्णालयात वनपरिक्षेत्राला लागून हा रुग्णालयाचा भाग आहे आणि इथेही मांजर सापडली. या भागामध्ये जंगलाचा भाग सोडून कदाचित पाण्यासाठी किंवा अन्नाच्या शोधासाठी ही वेगळ्या प्रजातीची मांजर इथे पोहोचली असावी अशा प्रकारचा अंदाज वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. इथल्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या पथकानं मांजर पकडून तिला नैसर्गिक अधिवासात आता सोडून दिलंय. आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या आणि आता काही राजकीय बातम्या. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मुंबई पोलिसांनी तब्बल 4 तास कसून चौकशी केली. मुंबई बँकेच्या संचालकपदी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते हे प्रवीण दरेकर हे निवडून आले होते, पण ते मजुरांसाठी राखीव असलेल्या प्रभागातून निवडून आले. त्यामुळे ही निवड अपात्र ठरवण्यात आली होती. यानंतर त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला. माझ्यावर FIR दाखल करण्याची पोलिसांना खूप घाई झाली होती. त्यांच्यावर राज्य सरकारचा दबाव होता. मुख्यमंत्र्यांचा देखील कारवाईसाठी मोठा अट्टाहास होता, असं प्रवीण दरेकर यांनी नंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं. राज्य सरकारच्या दबावाखाली FIR दाखल झाला असल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. आपल्यासोबत प्रवीण दरेकर. प्रवीण, आपल्याला किती वाजता तपासायला बोलवलं होतं आणि आतमध्ये नेल्यानंतर मला 11 वाजता बोलवलं होतं. 11:30 11:30 वाजता तपास त्या ठिकाणी सुरू झाला आणि नंतर साधारणतः 3च्या आसपास तपास तो त्या ठिकाणी संपला. काय साधारण प्रश्न विचारले गेले असं कळतं की नाही, तपासाशी संबंधितच प्रश्न त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामुळे जे जे विचारलं त्या सगळ्याची उत्तरं आपण रीतसर दिली. नियमबाह्य प्रश्न होते नाही, अनेक प्रश्न तपासाशी संबंधित होते, काही प्रश्न तपासाशी नव्हते, परंतु जे जे मला माहिती आहे आणि जी उपलब्ध आहे त्या सगळ्या प्रश्नांची तपशीलवार उत्तरं दिली. फोन जप्त केला असं सांगितलं होतं. नाही, तो फोन चार्जिंगला लावला होता बंद करून आणि त्याच्यामुळे गैरसमज त्या ठिकाणी काहीतरी झाल्याचं समजतं.
तपासादरम्यान वेळोवेळी तपास अधिकाऱ्यांना कोणाचे फोन येत होते का? कारण की आपल्या आमदारांनी देखील बाहेरून आरोप केले होते. 7-8 वेळा तशा प्रकारचे फोन आले. फोन कोणाचे होते काय होते मला काही समजू शकलं नाही, कारण ते काही वेळा बाहेर गेले, काही वेळा अँटी चेंबरला गेले. त्याच्यामुळे कोणाशी बोलत होते काय बोलत होते काही कळायला मार्ग नाही. पूर्णपणे दबाव दिसला तपासामध्ये कुठे अधिकाऱ्यांवरती किंवा 100% हा एफआयआर जो मुळात झालेला आहे तो सरकारच्या दबावाखाली झालेला आहे आणि या क्षणापर्यंत सरकारी दबाव वारंवार त्या ठिकाणी दिसत होता. ते पुन्हा चौकशीला बोलवले? पुन्हा मी चौकशीला बोलवलं तर पुन्हा त्या ठिकाणी उपलब्ध होईल. तिकडे आमदार नितेश राणे यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. मुंबई पोलीस जाणीवपूर्वक भाजपच्या नेत्यांना अडकवत असल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्यासोबत नितेश राणे. नितेशजी, प्रवीण दरेकर यांना चौकशीला आज बोलवलं होतं. वारंवार भाजप नेत्यांना चौकशीला बोलवलं जातं. नाही, कारण का आता हा पॅटर्नच आहे. आणि जसं मी तेव्हाही सांगितलं की मुंबईच्या सीपीना कदा आम्ही ऐकलं एका उद्दिष्टाने तिथे बसवलेलं आहे की बाबा तुमचे 4 महिने आहेत, नंतर आम्ही तुम्हाला तिकीट देऊ, मग आम्ही तुम्हाला अशा लोकांना त्रास द्या, असं त्यांना एक अजेंडा घेऊन पाठवलंय. त्याप्रमाणे ते काम करतायत. वारंवार भाजप नेत्यांना टार्गेट करून वेगवेगळ्या ठिकाणी चौकशीला बोलवलं जाते किंवा त्यांच्यावर काही ना काही खोटे आरोप केले जातात. वारंवार भाजपकडून आरोप. त्याच्यामुळे आम्हाला काय फरक पडतोय का? आम्ही या सरकारचे तसे पण वाबडे काढणार, तसं पण वस्त्रहरण यांचं करत राहणार. कारण का शेवटी त्यासाठीच आम्हाला पदं दिलेली आहेत. कोण विरोधी पक्ष नेता, कोण आमदार. आम्ही जनतेचे लोकप्रतिनिधी आहोत, म्हणून जनतेवर अन्याय हे सरकार करत असेल तर आम्ही आवाज उचलणारच. पोलीस आयुक्त जे आहेत अशा पद्धतीच्या प्रकरणामध्ये विशेष लक्ष घालतायत असं देखील बोलतात. कारण का त्यांना मुंबईमध्ये अजून काही काम राहिलंच नाहीये. मुंबईमध्ये क्राईम, दरोडे, ट्रॅफिक समस्या सगळं संपलेलं आहे. आमच्या सीपीला सीसीटीव्ही मध्ये दरेकर काय खातायत, कोण भेटायला येत आहे, त्याच्याशिवाय अजून काम काय राहिलेलं आहे? तेवढंच काम करतायत ते. तसंच म्हणून त्यांना सांगायला पाहिजे मुंबईच्या अन्य विषयावर थोडं लक्ष द्या. मुंबईचा क्राईम 2021 पेक्षा 22 मध्ये वाढलेला आहे काही टक्क्यांनी. त्याच्यावर लक्ष द्या आणि त्याच्यासाठी तुम्हाला ते पद दिलेलं आहे. तर शेवटचा प्रश्न, आपली चौकशी झाली, मोठ्या साहेबांनी चौकशी झाली, त्यावेळी तपास अधिकाऱ्यांना पोलिसांना वारंवार वरून फोन होते असं वेळोवेळी म्हटलं होतं. आजही दरेकरांनी मगाशी म्हटलं की तपास अधिकाऱ्यांना वारंवार कोणीतरी फोन होते. पोलीस ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे, त्यांच्यावर कोणताही दबाव नसावा जेणेकरून तपास जो तो निपक्षपातीपणे होईल. पण इकडे तसं होताना दिसत नाही. कारण का आम्ही त्या दिवशी मालवणीला पण बोललो, आजही पण आम्ही सांगितलं की ज्या पोलीस ऑफिसरांना कोणाकोणाचे फोन येत आहेत त्यांच्या सीडीआर तपासला पाहिजे. ती माहिती घेतली पाहिजे कॉल रेकॉर्डची. ते नेमकं सीपी ऑफिस करून फोन येतोय की कलानगर करून फोन येतोय ही माहिती घेतली पाहिजे. कारण का दबाव टाकण्याचं काम हे सरकारच्या वरिष्ठ पातळीवर होत आहे वारंवार. आणि मग पोलिसांना काही विचारलं, अधिकाऱ्यांनी काही विचारलं, ते एकच वाक्य सांगतात तर वरतून दबाव आहे. वरतून दबाव म्हणजे आता कोणाकडून? आता शेमड्या मुलाला पण विचारलं तर ते सांगणार. तर नेमका दबाव कोणाचा आहे पोलिसांवरती असा प्रश्न जो आहे तो नितेश राणे यांनी उपस्थित केलेला आहे. प्रोजनर्स गणेश काळेसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. मनसेचे नेते राज ठाकरे जे बोलले त्यात सत्यता आहे. युती म्हणून शिवसेना भाजपनं निवडणूक लढवली होती, मात्र निवडणुकीच्या नंतर फक्त मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेनं युती मोडली असा घणाघाती आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. एवढं होऊन सुद्धा मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दिवे लावण्याऐवजी अंधारच केला अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. जनतेच्या समस्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी आयोजित करण्यात आलेलं आहे. काय म्हणाल? असं आहे की सरकारचं अस्तित्वच दिसत नाही. शेतकरी असेल, शेतमजूर असेल, आदिवासी असेल, ओबीसी असेल, कुठल्याही घटकाचा विचार करताना सरकार दिसत नाही. आज आपण पहा, वीज मिळत नाही आहे, विजेचे कनेक्शन कापणं चाललं आहे, धानाचा बोनस मिळत नाही आहे, कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही आहे, आदिवासीच्या योजना बंद केल्या आहेत, पेसा ग्रामपंचायतची योजना जवळजवळ बंद केल्यात जमा आहे. त्यामुळे सगळ्या ज्या योजना सामान्य माणसाकरता या गडचिरोली जिल्ह्यामध्ये किंवा विदर्भामध्ये होत्या, या सगळ्या योजना बंद झालेल्या आहेत. त्याचा एक मोठा आक्रोश आहे. आज ओबीसीच्या संदर्भात ज्या प्रकारचा अन्याय होतोय त्याचा एक मोठा आक्रोश हा जनतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मला एक सांगा की धानाचा जो बोनस आहे हा सरकारने बंद केलेला आहे, मात्र अजूनही धानाच्या बोनस संदर्भात लोकांमध्ये आहे, गेल्या वर्षीचा बोनस मिळालेला नाही. तर हे धानाचा बोनस बंद करणे या संदर्भात काय भूमिका वाटते? हे सरकार जे आहे हे शेतकरी विरोधी सरकार आहे. 5 वर्ष आमचं सरकार होतं, आम्ही चढत्या क्रमाने धानाचा बोनस दिला. या सरकारने आल्यानंतर सांगितलं आम्ही त्याहीपेक्षा जास्त देऊ.
पण आता 2 वर्ष सरकार बोनस देत नाही. मग सांगितलं आता बोनसच्या ऐवजी आम्ही थेट मदत करू, ती पण दिली नाही. लबाडाचं अवतण जेवल्याशिवाय खरं नाही असं म्हणतात, ती परिस्थिती या सरकारमध्ये दिसते आहे. धान उत्पादक शेतकरी यांच्या सातबाऱ्यावर नाही आहे. यांचा जो सातबारा आहे तो धान उत्पादक शेतकऱ्याच्या प्रति कोरा आहे. ते जे बोलले त्यात काही असत्य आहे का? भारतीय जनता पक्षाला लोकांनी निवडून दिलं, आमच्या सोबत शिवसेनेला निवडून दिलं आणि त्यानंतर आमच्या पाठीत खंजीर घुपून या ठिकाणी हे जे 3 पक्ष एकत्रित आले, हे महाराष्ट्राच्या जनतेने बघितलं आहे. बरं, एकत्रित आल्यानंतर काही दिवे लावले असते तरी वेगळी गोष्ट आहे, सगळीकडे अंधार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कालपर्यंत राज ठाकरे तुमच्या बाजूने बोलत होते तर ते चांगले होते, आज ते बी टीम आहेत, सी टीम आहेत. माझा सवाल शिवसेनेला आहे, शिवसेना कोणची टीम आहे? नुसते मुख्यमंत्रीपद मिळालं आहे ना, बाकी काय मिळालं आहे? कुठली टीम आहे हे तरी एकदा सांगा ना. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. तिकडे शेतकऱ्यांच्या समस्यांचं विदर्भाच्या प्रश्नाकडे विद्यमान राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याची टीका भाजपचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. मुनगंटीवार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आहेत. अर्थमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार आहेत. मला सांगा, एकूणच बऱ्याच दिवसानंतर भाजपने राज्याच्या शेवटच्या टोकावर खूप मोठी जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या कुठल्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी ही सभा आहे? या प्रदूषण मुक्त वातावरणात राजकीय प्रदूषण करणाऱ्या महाविकास आघाडीच्या विरुद्ध हा एल्गार आहे. हा शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात आहे. धानाचा बोनस 2013 पासून दिला जायचा, यांनी त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी दाखवून यावर्षी बोनस दिला नाही. धान खरेदीचे 2500 कोटी होते, 600 कोटी ताबडतोब वितरण करू असं सांगितलं, तेही पैसे दिले नाही. गडचिरोली, चंद्रपूर हे सर्वात जास्त वनव्याप्त असणारे जिल्हे आहेत. या विभागातल्या पर्यावरणप्रेमी जनतेने या दोनही जिल्ह्यांमध्ये पर्यावरणाचं रक्षण केलं, संरक्षण केलं. पण गडचिरोलीमध्ये पर्यावरणाच्या नावाने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी पोहोचवण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहे. हा उद्योग नसणारा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना, ओबीसी बांधवांना, इतर समाजातील लोकांच्या हाताला काम पाहिजे. पण या जिल्ह्यामध्ये नक्षलवादी जिल्हा असतानाही 12 तालुक्यापैकी 11 तालुके मानव विकास निर्देशांकामध्ये असतानाही 740 जिल्ह्यांपैकी 115 जिल्हे जे आकांक्षित आहे त्यापैकी महाराष्ट्रातले 4 आहे. लक्ष नाही, विजेचे कनेक्शन कापले जात आहे, लोड शेडिंग केलं जात आहे. अरे इथं शेतकरी कष्ट करायला तयार आहे, पण ज्या पद्धतीचा हा अन्याय इथं होतो आहे, कौरवांना सुद्धा गाजवणारा अन्याय आज राज्यामध्ये होतो आहे. आणि मग अशा प्रसंगामध्ये या सर्व सज्जन शक्तीला, कष्टकरी शेतकरी शेतबांधवांना एकत्र करून हा गडचिरोलीचा शेवटच्या महाराष्ट्राच्या टोकावर असणारा या जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी हा संघर्षाची आम्ही शंखनाद करतोय. संघर्षाचा हा शंखनाद आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली. आज महागाई वाढते, इंधनाचे दर वाढत आहेत, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. असं असताना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून धार्मिक वाद निर्माण करून समाजात अंतर निर्माण केलं जात आहे. लहान मोठा विषय घेऊन रस्त्यावर येऊन आंदोलनं करायची आणि राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून आरोप करायचे, असे प्रकार सर्रास सुरू असल्याची टीका राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली. देशाची आर्थिक व्यवस्था अडचणीमध्ये आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्या माझ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये चर्चा करण्याच्या ऐवजी किंवा मार्ग काढण्याच्या ऐवजी मग फक्त धार्मिक वाद निर्माण करून समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करायची, समाजामध्ये अंतर निर्माण करायचं, लहान मोठा विषय घेऊन रस्त्यावर यायचं, रस्त्यावर येऊन आंदोलनं करायची आणि राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली म्हणून आरोप करायचे, अशा प्रकारचा प्रयत्न आज देशाच्या स्तरावर आणि राज्याच्या स्तरावर सुरू आहे. आपण वेळी सावध राहिलं पाहिजे. वळूयात पुढच्या बातमीकडे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर नाशिकमध्ये मनसैनिक आक्रमक झालेत.
हनुमान चालीसा लावून राज ठाकरे यांच्या आदेशांचं पालन कार्यकर्त्यांकडून केलं जातंय। शहरात विविध ठिकाणी हनुमान चालीसा लावली जाणार असल्याचं या नाशिकमधल्या कार्यकर्त्यांनी ठामपणे म्हटलंय। नाशिक शहरातील भद्रकाली मंदिर परिसरामध्ये आम्ही भोंगे लावून हनुमान चालीसाचं पठण करतोय आणि तसेच या परिसरातील जे काही 35 मंदिरं आहे व नाशिक जिल्ह्यातली 35 अशी ठिकाणं शोधून त्यांना आम्ही आमच्या पक्षातर्फे भोंगे हे भेट देणार आहोत। परंतु धर्मावरती होत असलेलं अतिक्रमण हे देखील आम्ही तितपत सहन नाही करू शकत। यासाठी म्हणून आम्ही सर्व पुरोहित मंडळी आणि सर्व नाशिककर एकत्र आलो आहोत। हे करत असताना आमच्या धर्मावरती असलेलं अतिक्रमण हे आम्हाला कुठल्याही प्रकारचं नको आहे। आम्ही कुठल्याही धर्मावरती आम्ही स्वतः कधी अतिक्रमण करत नाही, परंतु आमच्या धर्मावरती आलेलं अतिक्रमण आम्ही सहन करणार नाही। यासाठी म्हणून आत्तापर्यंत आम्ही आमची जी धर्म प्रार्थना होती ही कुठेतरी मंदिराच्या आतमध्ये करत होतो, परंतु ज्यावेळेस वारंवार सांगून देखील हे ऐकलं जात नसेल त्यावेळेस आम्हाला पण आता आमची प्रार्थना ही मोठ्या स्वरूपामध्ये लाऊडस्पीकरवरती लावण्याची वेळ येते। हे करण्याची माझी इच्छा एकच आहे की याच्यानी सर्व हिंदू धर्म एकत्रित यावा। ही तिकडे मुख्यमंत्र्यांची कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या बद्दल आपण लवकरच भेट घेणार असून त्यांच्याशी या विषयाबद्दल सविस्तर चर्चा करणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय। महसूल विभाग आणि नाशिकमधील हेल्मेट सक्तीच्या बद्दल सुद्धा आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं पटोले म्हणाले। आपण कॉमन मिनिमम प्रोग्राम अंतर्गत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं, ते प्रोग्राम सुरू झाले आहेत का? आपली नाराजी व्यक्त केली होती। आज मी आणि मुख्यमंत्री महोदयांची भेट संध्याकाळी आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या विषयाची चर्चा होईल। काँग्रेसचे जवळपास 28 आमदार राजधानी नवी दिल्लीत दाखल झाले। अनेक जण काल रात्रीच दाखल झाले होते, तर बाकीचे सगळे आज सकाळी पोहोचले। हे आमदार काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत। महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर काँग्रेसचे आमदार मोठ्या प्रमाणात नाराज असल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार पक्षश्रेष्ठींना भेटणार आहेत। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली। अशा गाठीभेटी होत असतात, प्रत्येक भेटीमागे राजकारण असतंच असं नाही, असं संजय राऊत म्हणाले। तसंच राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये शिवसेनेचा विजय निश्चित होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। निवडणुकांमध्ये कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र आले तरी शिवसेनेचाच विजय होणार यात शंकाच नाही। एवढंच नाही तर ईडीच्या चौकशीवरून चंद्रकांत पाटील यांनाही राऊत यांनी चांगलाच टोला लगावला। काय नाही वाटत, काय वाटणार असं आहे की अशा भेटीगाठी होत असतात। आम्ही अनेकांना भेटतो, आमच्याकडे अनेक लोक येतात। प्रत्येक भेटीमागे काही राजकारण असतं असं नाही ना, त्याच्यावरती आम्ही बोलावं असं काही नाही। चंद्रकांत दादा पाटलांनी फार चांगली सूचना केलेली बरं का। त्याच्यामुळे गोव्यातले हे जे 2 मतदारसंघ आहेत, पणजी मतदारसंघ जिथे उत्पल पर्रीकरांचा पराभव झाला, साखळी मतदारसंघ जिथे प्रमोद सावंत जिंकले, आनंद आहे। या दोन्ही मतदारसंघातल्या मतदारांची आधी ईडी चौकशी जर लावली तर त्याचं आम्ही स्वागत करू। आणि चंद्रकांत दादांचे वक्तव्य फार इंटरेस्टिंग आहे, पण देशातल्या विरोधी पक्षाला एक सक्षम नेतृत्वाची गरज आहे। देशातल्या विरोधी पक्ष एकत्र यावा, समविचारी पक्ष एकत्र यावे, यासाठी नक्कीच काही भूमिका ठरतात, काही हालचाली ठरत आहेत। आणि शरद पवार यांच्या सक्रिय सहभागाशिवाय या एकजुटीचं पाऊल पुढे जाणार नाही, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। पवार साहेबांचं मार्गदर्शन या बाबतीत आम्हाला नेहमी लाभत असतं। त्यांच्या मनात काय आहे हे आम्ही समजून घेऊ। कोल्हापुरातल्या पोटनिवडणुकीमध्ये प्रचारासाठी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या आल्या होत्या। या सभेत काही अज्ञातांनी दगडफेक केल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केलाय। चित्रा वाघ यांच्या या आरोपांना पोलिसांनी सुद्धा पुष्टी दिली। 2 अज्ञात व्यक्ती सभेत दगडफेक करून पळाले असं कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांनी म्हटलंय। लवकरच दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेऊ असा दावा सुद्धा पोलीस आयुक्तांनी केला आहे।
लांबून ते 2 दगड आलेले होते आणि स्टेजच्या बॅक साईडला पडलेले होते. बाकी फील्डवरती आपल्या टीम्स आहेत ज्या काल रात्रीपासून या संपूर्ण घटनातल्या CCTV फुटेज त्या पट्ट्यातल्या काही मिळते का ते सर्व शोध आम्ही घेत आहोत. ग्राउंडवरती पण आमचे जे खबरी असतात त्यांच्यासुद्धा मार्फत या संपूर्ण प्रकरणाचा तपास आम्ही घेत आहोत. कोल्हापूर जिल्ह्याला अशी कुठली पार्श्वभूमी अशा प्रकारची नाही आणि कोल्हापूर जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था अतिशय भक्कमपणे आम्ही सांभाळत आहोत. यापुढे सुद्धा अशी कुठल्याही प्रकारची घटना ह्याच्यामध्ये होऊ देणार नाही आणि योग्य तो बंदोबस्त आणि वाढीव बंदोबस्त सुद्धा आपण प्रत्येक सभेच्या ठिकाणी आता दिलेला आहे. मी आज कोल्हापूरचे SP आहेत त्यांची या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांनी सुद्धा या गोष्टीला पुष्टी दिलेली आहे, कारण कोल्हापूरचे पोलीसही त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी जी माहिती घेतली त्याप्रमाणे त्या ठिकाणी दगडं जरूर मारण्यात आलेली आहेत. ती कोणाकडनं मारण्यात आली, कोण ती माणसं होती याच्या संदर्भातली चौकशी जी आहे किंवा तपास जो आहे तो कोल्हापूरचे पोलीस करतायत आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे ज्यांनी कोणी हे काम केलं असेल ते पकडले जातील. कुठल्याही निवडणुकींमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडणं हे निंदनीय आहे. मीच नाही, माझ्यासारख्या हजारो महिला ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पक्षाच्या प्रचारांमध्ये काम करत असतात. सभेमध्ये दगडफेकीचा कांगावा फक्त चित्रा वाघ करतायत, प्रत्यक्षात असं झालेलंच नाही असा दावा केलाय गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी. नाही, मी तेच म्हटलं ना की आज ही चित्राताईंची घटना असेल किंवा दादाने केलेलं वक्तव्य असेल, म्हणजे कोल्हापूरकरांचा तुम्ही किती अपमान करणार आहात. एक तर कोल्हापूर सुरक्षित नाही म्हणून महाराष्ट्रभर तुम्ही आज बदनामी त्या ठिकाणी केली. दुसरं, कोल्हापूरकर पैसे घेऊन मतदान करतात हेही सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. म्हणजे लोकशाहीमध्ये लोकांना जो मताचा अधिकार आहे तो मताचा अधिकार निभावत असताना स्वतःची वैचारिक प्रगल्भता ठेवून लोक मतदान करत असतात, विचारानं करत असतात. ते पैसे घेऊन मतदान केलं, कारण की हे सगळं आता दादा ग्राउंड तयार करायला लागले. कोल्हापुरातनं एक धक्कादायक बातमी. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित शाळांमधून खरं तर विद्यार्थी घडतात, विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होतात, मात्र आता शाळांवरतीच संस्कार करायची वेळ आली. कारण कोल्हापूरमध्ये एका शाळेत मुख्याध्यापकानं मानसिक त्रास दिल्यानं एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली. यामुळे संतप्त पालकांनी आणि नागरिकांनी शाळेवरती मोर्चा काढला आणि दगडफेक केली. तिकडे नागपूरमध्ये दारुड्यांनी शाळेत मोठा हैदोस घातला. पुण्यात तर एकदा बाउन्सरचा वापर करून पालकांना मारहाण करून परत पाठवण्यात आलं. या पालकांना धक्काबुक्की करण्यात आली आणि कारण फक्त एकच होतं की पालक फीच्या संदर्भात किंवा शैक्षणिक समस्यांच्या संदर्भात प्रश्न विचारायला आले होते. कोल्हापूर, नागपूर आणि पुणे या तीनही ठिकाणच्या बातम्या आता सविस्तर पाहू. कोल्हापूरच्या शिरोली इथे संतप्त नागरिकांनी शाळेवर दगडफेक केल्याची घटना समोर आली. विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्यानं संतप्त नागरिकांनी शाळेवर मोर्चा काढला आणि दगडफेक केली. संस्थापक आणि मुख्याध्यापकानं मानसिक त्रास दिल्यामुळे या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. 10वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर नागरिक चांगलेच आक्रमक झाले. विद्यार्थ्याच्या आत्महत्येला 2 दिवस उलटून गेल्यानंतरही कारवाई न झाल्यानं नागरिकांनी शाळेवर मोर्चा काढला. तिकडे नागपूरच्या बिशप कॉटन शाळेमध्ये दारुड्यांनी मोठा हैदोस घातला. मध्यरात्री शाळेच्या आवारातल्या कुंड्यांची त्यांनी नासधूस केली. दारूच्या बाटल्या सर्वत्र फेकल्या. तसंच खोल्यांमध्ये आणि वर्गामध्येही त्यांनी गोंधळ घातला. नागपूरच्या गुंडांना आवरण्यात नागपूरचे पोलीस अपयशी ठरतायत का असा प्रश्न वारंवार विचारला जातोय. तिकडे बातमी आहे पुण्यातून. पुण्यामध्ये पुन्हा एकदा बाउन्सरकडून पालकांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला. क्वाईन मेमोरियल शाळेच्या नंतर आता पुण्यातील उंडरी इथे युरो शाळेत हा प्रकार घडला. इथे शाळेच्या बाउन्सरकडून पालकांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. यावेळेला आलेल्या पालकांना बाउन्सरनं धक्काबुक्की केली. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळेमध्ये बाउन्सर न ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र शालेय शिक्षण मंत्र्यांच्या आदेशाला काही संस्था केराची टोपली दाखवत असल्याचं समोर आलंय. आपल्यासोबत हे पालक आहेत, त्यांना विचारलं नेमका काय प्रकार घडला. सर, आम्हाला 2 दिवस आधी TC पाठवले होते मेल थ्रू. आम्ही त्याच्यासाठी 1 महिन्याचा टाईमसुद्धा मागितला होता, तर त्याला त्यांनी काहीच रिप्लाय दिला नव्हता. काल DYD ऑफिसर्सच्या सांगण्यावरून आम्ही आज शाळेत मुलांना घेऊन गेलो
बरोबर चेकही घेऊन गेलो की ताकी म्हणजे आम्ही फीज पेड करू शकू. तर तिथे गेल्यानंतर त्यांनी माझ्या मुलाला पण एंट्री दिली नाही आणि मला सुद्धा एंट्री दिली नाही आणि सिक्युरिटी गार्ड्स आणि बाउन्सरकडून धक्कामुक्की करून बाहेर काढण्यात आलं मला. आम्ही गेल्या फेब्रुवारीपासून शाळा विरोधी तक्रार केली आहे. इकडे येऊन प्रत्येक नियम आम्ही सगळे फॉलो केले, जे स्टेप बाय स्टेप आम्ही करायचं होतं ते सगळेच केले. पण कुठल्याही अधिकाऱ्यांचं जेवढेही मेल गेले आहेत 12ख इन्क्वायरी असो की एकही पूर्ण झाली नाही आहे. आणि तुम्ही एक नियमामधली जितके नियम आहेत ते सगळेच नियम युरोस्कूल मुरेने मोडले आहेत. एकही नियम, चाहे ते फी असो, पुस्तक असो, ऑनलाईन एज्युकेशनचा ॲक्सेस असो, कुठल्याही बाबतीत आमचा साथ दिला पूर्ण दिला नाही आहे. आणि त्यामुळे आम्ही आता संतापलो आहे. आता आम्हाला फक्त एकच मागणी आहे की यांनी आपला अधिकार वापरावा, स्कूलवर FIR करावी आणि आमच्याशी न्याय करावा. असे TC माघारी घ्यायला मी सांगतो. तुम्ही सोमवारी मुलांना त्या ठिकाणी शाळेत घेऊन जा, तुम्हाला शाळेमध्ये आतमध्ये घेतील व शिक्षण देतील. तसं त्या पद्धतीने आज पालक त्या ठिकाणी मुलांना घेऊन गेले. शाळेने गेटच्या बाहेर सर्वांना उभं केलं, आतमध्ये कुणालाही घेतलं नाही. ज्यावेळेस उकरडे साहेबांचं नाव सांगितलं तर त्यांनी एका आमच्या भगिनीला आतमध्ये घेतलं आणि मुलाला आतमध्ये घेतलं आणि त्या भगिनींनी रेकॉर्डिंगसाठी फोन मोबाईल चालू केला. शेवटी जसं रेकॉर्डिंग चालू केलं की शाळेने त्या पोलीस हजर असताना त्यांच्यासमोर खाजगी बाउन्सर आणि सिक्युरिटी गार्ड यांनी त्यांना धक्काबुक्की करायला सुरुवात केली. फोन काढून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या समोर चालू होत्या आणि पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती. आणि हा सगळा शाळेने त्यांच्यावर असलेल्या तक्रारीचा एक आकस मनात ठेवून त्यांच्यावरती असा राग उत्पन्न केला त्यांनी. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तिकडे पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केलाय. थोड्या नाही तर जवळपास 97 तलवारी आणि 2 कुकरी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. कुरिअरद्वारे ही सगळी शस्त्र औरंगाबादमध्ये पाठवली जाणार होती. हा शस्त्रसाठा कुरिअर कंपनीच्या विभागीय कार्यालयाची तपासणी करत असताना सापडला. शस्त्रसाठा जप्त करण्यात आलेला आहे. तलवार पाठवणारा इसम हा पंजाबमधला उमेश सूद नावाची व्यक्ती आहे, तर तलवार घेणारा इसम हा औरंगाबादमधील अनिल होन नावाची व्यक्ती आहे. या दोन्ही व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद आणि अहमदनगर इथे पाठवला जाणारा शस्त्रसाठा नेमका कशासाठी मागवण्यात आला होता याबद्दल सध्या पोलीस कसून चौकशी करतात. पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठा घातक शस्त्रांचा साठा जप्त केलेला आहे. आपण बघतो की त्यामध्ये एवढ्या प्रमाणात ह्या तलवारी आणि कुकरी या अत्यंत घातक अशा शस्त्राचा समावेश आहे. हा शस्त्रसाठा औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये जाणार होता अशी माहिती मिळते. नेमकी ही कारवाई कशी करण्यात आली आपल्यासोबत आहेत पोलीस आयुक्त पराशर सर. ही कारवाई आपण कशी लक्ष ठेवून केली आणि यामध्ये काय आरोपी. आणि एक मोठी बातमी हाती येते. 5 तास सांताक्रूजमध्ये शाळेची बस 1 तासभर उशिरानं आली. शाळेच्या पहिल्याच दिवशी हा प्रकार घडला, त्यामुळे संतप्त पालकांनी थेट शाळा गाठली. सांताक्रूजमधल्या एका प्रकाराने पालक आणि शाळेमध्ये चांगलाच वादविवाद निर्माण झाला आहे. बस कुठे होती याचा पत्ताच नव्हता. अर्धा तास 1 तास म्हणता कित्येक तास बस उशिरा आली. सुदैव एवढंच की बसमधली सगळी मुलं सुखरूप आहेत, पण मधला काही काळ बस नेमकी कुठे आहे, कुठल्या मार्गाने जाते याचा पालकांना काहीच थांगपत्ता नव्हता. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, नेमका काय प्रकार आहे हा, जरा सविस्तर सांग. मिलिंदजी, आम्ही आत्ताच पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो, त्यावेळी त्यांचं हे म्हणणं होतं की बस जास्त वेळ लेट झाली नाही. आज शाळेचा पहिला दिवस आहे. बसचा रूट जो आहे, बस चालकाला रूट पूर्ण माहीत नसल्यामुळे उलटसुलट जी बस आहे ती पाठीपुढे झाली. याच्यामुळे ज्या विद्यार्थ्याला म्हणजे लांबचे जे विद्यार्थी होते त्यांच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये लेट झालं आणि बस ड्रायव्हर जो आहे त्याला सविस्तर रूट न दिल्यामुळे ही सगळी गडबड झाली होती. बस 1 ते 1.5 तास लेट झालेली आहे. मुलांशी संपर्क झालेला आहे, पालकांशीही मुलांचा संपर्क झालेला आहे. पोलीस, पालक आणि मुलं आणि शाळा एकमेकांच्या संपर्कात आहे. बस कुठेच गायब झाली नसून फक्त बसचा रूट जो आहे तो बस चालकाला नीट निश्चित नव्हता आणि
नेमकं कोऑर्डिनेशन नव्हतं, यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे. पण अजित, यावरून मुळात मिलिंदजी पालकांना मुलं शाळेतनं बाहेर पडलेत पण कुठे आहेत हेच बराच वेळ कळत नव्हतं आणि त्यामुळे हा गोंधळ झालाय. नक्कीच झालं कसं मिलिंदजी, ज्यावेळी बस मुलांना घेऊन शाळेच्या बाहेर पडली त्यानंतर समजा उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला 5 मिनिटाच्या अंतरावर सोडायचं होतं, पण त्या बस चालकाने राईट किंवा लेफ्ट घेतला असावा आणि तो पुढे निघून गेला. त्यामुळे आधीचे पालक जे आहेत त्यांना टेन्शन झालं आणि त्यांनी सतत शाळेला आणि जो बस चालक आहे त्याला फोन करायला घेतलं आणि असंच करत करत अनेक पालक जे आहेत ते कंटिन्युअसली ड्रायव्हर आणि शाळेला फोन करत होते. त्यामुळे एकमेकांशी कोणाचा नीट संपर्क होऊ शकत नव्हता आणि बस चालक जो आहे तो मुलं असल्यामुळे फोन जास्त उचलू शकत नव्हता. याचबरोबरीनं हे सगळं होत असताना ड्रायव्हरशी संपर्क होत नव्हता, ही गोष्ट खरी आहे. पण त्याची चौकशी केली जाते की नेमका ड्रायव्हरशी संपर्क का होत नव्हता आणि इतका तास जो आहे तो ड्रायव्हर कसा गेला आणि त्याने पुन्हा संपर्क का केला नाही. कारण का लहान मुलं गाडीमध्ये होती, ती मुलं घाबरलेली आहेत. या परिस्थितीमध्ये ड्रायव्हरने हुशारी दाखवून शाळेला संपर्क करणं गरजेचं होतं, जेणेकरून शाळा पालकांपर्यंत योग्य मेसेज पोहोचू शकली असते आणि त्याच्यामुळे एवढी पॅनिक कंडिशन जी आहे ती झाली नसती. पण असं न करता बस चालक जो आहे तो बस चालत राहिला. आता याची चौकशी जी आहे ते पोलीस करतायत. पण या निमित्तानं मिलिंदजी एक गोष्ट समजली ती म्हणजे आपल्याला माहिती असेल की मुंबई उच्च न्यायालयाने याआधीच एक गाईडलाईन्स जारी केल्या होत्या. सुप्रीम कोर्टाच्या देखील गाईडलाईन्स आहेत. शाळकरी बस ज्या आहेत त्या बस चालकांचा पूर्णपणे नाव, पत्ता, नंबर हे पोलीस स्टेशनला आणि संबंधित शाळेमध्ये आणि पालकांपर्यंत पोहोचावं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या बसनं GPS लावावं, जेणेकरून बस कुठे जात आहेत आणि CCTV कॅमेरे लावावेत, जेणेकरून बसमध्ये काय घडतंय या गोष्टी सगळ्या कंट्रोलमध्ये लागतील आणि अशा घटना ज्या त्या घडणार नाहीत. मात्र असं कुठल्याही SOP जे आहेत त्या पाळताना शाळा देखील दिसत नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याची देखील आता तपासणी करणं गरजेचं आहे. पालक कशा पद्धतीने मागणी करतील काय देखील पाहावं लागेल. पण तुर्तास हीच बातमी आहे, दिलासादायक बातमी, की मुलं, पालक आणि शाळा एकमेकांच्या संपर्कामध्ये आहेत आणि फक्त ड्रायव्हरला रस्ता नीट माहीत नसल्यामुळे आणि पहिल्या टप्प्यातल्या मुलाला उशिरा सोडलं आणि पुढच्या टप्प्यातल्या मुलाला आणखी उशिरा सोडलं, यामुळे पालक जे आहेत ते पॅनिक झालेले आहेत. या घटनेमध्ये अजून विशेष गांभीर्य नाहीये असं पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे. बर. पण मग आता जी मुलं सापडत नव्हती पालकांना आणि मुलं वेळेत घरी का आली नाहीत त्यामुळे पालकही चिंतेत होते. या मुलांची, पालकांची सगळी भेट आता झाली आहे समोरासमोर? ही मुलं घरी पोहोचलेत? मुलं घरी पोहोचलेत की नाही हे स्पष्ट नाहीये. पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलांचा आणि पालकांचा काही अंशी संपर्क झालेला आहे. पण मुळात शाळेचा आणि ड्रायव्हरचा संपर्क झालेला आहे आणि पालकांचा देखील ड्रायव्हर संपर्क झालेला आहे. त्यामुळे लवकरच ही मुलं जी आहेत ती पालकांजवळ येतील. फक्त ती बस ज्या रूटपर्यंत तिथपर्यंत पोलीस पोहोचलेले आहेत. पोलीस त्या बसला घेऊन एक अशा ठिकाणी येतात जिथे सर्व पालक जमा होतील आणि त्यांना ती मुलं जी आहेत त्यांची हँडओव्हर केली जातील. बर. अजित, आणखीन एक प्रश्न. ही सगळी सकाळच्या शाळेतली मुलं होती? म्हणजे सकाळी शाळेला आलेली आता दुपारी 3-4 पर्यंत घरी पोहोचणं अपेक्षित होतं आणि ती मुलं पोहोचलेली नसतील तर सगळी मुलं भुकेलेली सुद्धा असतील आणि पालकही चिंतेत असतील की आपली मुलं अजून घरी कशी नाही आली. बरोबर आहे. एक तर ती लहान मुलं आहेत आणि त्याचबरोबरीनं शाळेचा टायमिंग पूर्णपणे कळू शकलेलं नाहीये, कारण की पोलीस जे आहेत ते या तपासामध्ये गुंतले होते. त्यामुळे त्यांनी जुजबी माहिती दिलेली आहे. त्यांनी एवढंच कळवलेलं आहे की सगळे सुखरूप आहेत, बस ड्रायव्हरचा संपर्क झालेला आहे, फक्त रूट माहीत नसल्यामुळे हा गोंधळ उडाला आणि जी मुलं आहेत ती सुखरूप पालकांपर्यंत पोहोचवली गेलेली आहेत. हा सगळा जो विषय तो पोलिसांनी स्पष्ट केलेला आहे. अर्थात तुम्ही जो प्रश्न विचारला की लहान मुलं आहेत, म्हणजे पालकांमध्ये अधिक गोंधळ वाढू नये किंवा चिंता वाढू नये म्हणून शाळेचं नाव आपण सांगत नाही आहोत का? पोलिसांचंच असं म्हणणं आहे की ही सगळी मुलं आपापल्या घरी पोहोचेपर्यंत कुठली शाळा, काय नेमकं झालं यात आणखीन काही गोष्टी सांगू नका? बरोबर आहे. कारण का अशा घटनांमध्ये आपल्याला माहिती आहे की सोशल मीडिया असेल किंवा नेटकरी जे आहेत ते तत्काळ अशा पद्धतीच्या काही गोष्टी बनतात की त्यामुळे आणखीन पॅनिक होतं किंवा आणखीन अफवांची जी परिस्थिती आहे ती निर्माण होते आणि ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्याचा नाहक भुर्दंड जो आहे तो शाळेला भोगावा लागतो. खरं तर याच्यामध्ये तसं पाहायला गेलं तर शाळेची चूक आहे पण आणि नाही पण. जर त्यांनी GPS लावलेल्या गाड्या दिल्या असत्या, पोलीस त्या बसमध्ये शाळेचा एक टीचर किंवा शाळेचा एक असा व्यक्ती ठेवला असता जो सतत संपर्कामध्ये असतो. बहुतांश सगळ्या बसमध्ये, मोठ्या मोठ्या शाळांच्या बसमध्ये त्या गाड्यांमध्ये वॉचमॅन असतात जे शाळेच्या संपर्कामध्ये असतात, जे मुलांना सुखरूप बसच्या खाली उतरवतात आणि नंतर पुढे येतात. आता ह्या शाळेबाबत जो प्रकार घडलेला आहे, ही शाळा त्यात पाहायला गेलं तर खूप मोठी शाळा आहे, खूप नामांकित शाळा आहे आणि असं या शाळेकडून प्रकार घडणं तसं पाहायला गेलं तर आता पोलीस जे आहेत ह्या सगळ्या प्रकाराला कुठल्या
अँगलने घेतात आणि किती गंभीरतेने घेतात ते देखील पाहावं लागेल. बर, एक शेवटचा प्रश्न अजित, पालकांचा आणि शाळेचा आणि दुसऱ्या भागात शाळेचा आणि बस चालकांचा या दोघांचा संपर्क झाला आहे, म्हणजे आता पालकांनी चिंता करायचं काही कारण नाही, पण मग पोलिसांना ही बस रस्त्यात कुठे नेमकी सापडली? मिलिंद, आपल्याला माहिती आहे की मुंबई पोलिसांचं सर्वात मोठं शस्त्र जे आहे मुंबईतलं ते म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यावेळी या बसचा नंबर जो आहे तो नंबर सांगितला गेला आणि बसचा रूट सांगितला गेला. तिथल्या पोलिसांना तिथल्या पोलिसांच्या ज्या हाती येतात त्या सर्वांना त्यांनी तात्काळ कळवलं होतं की अशा पद्धतीची अशा कलरची बस, त्यामध्ये मुलं आहेत, गाडीचा नंबर आहे, ही बस जर कोणाला कुठे दिसली तर तात्काळ संपर्क करावा. हा मेसेज पास ऑन झाल्यानंतर जवळपास काही मिनिटातच जे आहे ती बसचं लोकेशन जे आहे ते पोलिसांना मिळालं आणि संबंधित पोलीस जे आहेत ते बसजवळ पोहोचून ती बस जी आहे ती आता सुखरूप शाळेमध्ये आणतायत किंवा अशा ठिकाणी नेतात ज्या ठिकाणी सगळे पालक जमा झालेले आहेत. बर, अजित, आपण या पालकांमध्ये नेमका काय संवाद झाला ते ऐकूयात. तू राहाच आपल्यासोबत. सुस्मिता बदाणे आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी जोडले गेले आहेत. सुस्मिता, हे शाळेमध्ये ही बस किती वेळात पोहोचेल आता, जेणेकरून पालक आणि विद्यार्थ्यांची अखेर समोरासमोर भेट होईल? काही माहिती मिळू शकली? खरं तर पालकांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. पालक हे पॅनिक सिच्युएशनमध्ये होते, गोंधळलेल्या स्थितीमध्ये होते, त्यामुळे त्यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधला आणि त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापकांशी सुद्धा संपर्क साधलेला आहे. शाळेच्या म्हणण्यानुसार 12:30 वाजता शाळा सुटली आणि मुलांना घेऊन ती बस निघालेली होती असा प्रश्न सारखे प्रश्न जे आहेत पालकांकडनं केले जात होते. परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी ज्या पद्धतीची माहिती दिलेली आहे त्यामध्ये पालकांना सुद्धा आता सुस्मिता, मी थोडंसं थांबवतो तुला. आशिष शेलार आमदार आपल्यासोबत जोडले गेले आहेत. आशिषजी, काय नेमका गोंधळ होता आणि आता हा गोंधळ दूर झालाय का? विद्यार्थी आणि पालकांची भेट कधी होणार? नाही, हा गोंधळ अतिशय गंभीर स्वरूपाचा गोंधळ झालेला आहे. माझ्या मतदारसंघातली जी शाळा आहे मी तातडीने लगेच संपर्क सगळ्यांशी केला. शाळेच्या संस्थाचालकांशी बोललो, पोलीस सहाय्यकांशी बोललो, DCP सिनियर PIशी बोललो. त्यांच्या 5:30च्या बॅचच्या मुलांना सोडण्याची जी काही रूट रचना आहे त्यामध्ये जो बस कंत्राटदार आहे त्याने घातलेला घोळ आणि बंद झालेला फोन यामुळे बेपत्ता विद्यार्थी झाल्याबद्दलची एक मोठी गंभीर समस्या. आणि विश्वास नांगरे पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत, पोलीस सहआयुक्त. पाटील सर, नेमका गोंधळ आत्ता या क्षणीचा काय आहे आणि तो कसा दूर केलात तुम्ही? नाही, आम्ही काही गोंधळ दूर केलेला नाही. गोंधळ नव्हताच मुळात. ते कम्युनिकेशन मध्ये प्रॉब्लेम झाला होता पालकांच्या मध्ये. कारण काय, आज पहिला दिवस होता त्या ते शाळा आहे सांताक्रूज मधले, तिथल्या प्रिन्सिपलशी पण मी आता बोललो सविस्तरपणे. बरं. आणि त्या शाळेत आज जे नवीन बसेसचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे ते बसेस एकतर उशिरा आल्या आणि रस्ते पण माहित नव्हते त्यांना. त्यामुळे साधारण 2.5 तास असं त्यांचं प्रिन्सिपल मॅडमचं म्हणणं आहे की 2.5 ते 3 तास ती मुलं उशिरा पोहोचली. आणि मधल्या काळामध्ये त्या दिदी असतात बसमध्ये, त्यांनी स्विच ऑफ केले. आता पॅनिक मध्ये सगळ्या पालकांचे कॉल येत असतील, उशीर का झाला. ते आपापल्या घरी सगळी मुलं पोहोचलेली आहेत, व्यवस्थितपणे पोहोचलेली आहेत. पालक ऑफकोर्स घरी वेळेवर मुलं आल्यानंतर पॅनिक होणं हे स्वाभाविक आहे. त्यांनी येऊन शाळेमध्ये रोष व्यक्त केलेला आहे. शाळा त्याच्यावरती योग्य ती डिसिप्लिनरी ऍक्शन त्यांच्या काय कॉन्ट्रॅक्टरवरती असेल ते घेत असते. 2 दिवस ती शाळा स्कूल बसेस सर्व्हिस थांबवणार आहे जोपर्यंत रस्ते माहीत होत नाहीत आणि योग्य पद्धतीनं त्याचं नियोजन केलं जात नाही. बरं, एक प्रश्न आणखीन फक्त की मध्ये पोलिसांनी असे आदेश काढले होते, सरकारनंही म्हटलं होतं की या सगळ्या बसेसमध्ये GPS असलं पाहिजे जेणेकरून ती बस नेमकी कुठे आहे हे लगेच संबंधितांना कळू शकेल किंवा पोलिसांना पण शोधणं सोपं जाईल. या बसेसमध्ये अशी काही व्यवस्था नव्हती का? असायला पाहिजे GPS सिस्टम. आणि आता तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये GPS आहे, त्यामुळे ट्रॅकिंग हे साधारणपणे कुठल्याही पद्धतीनं मोबाईल साध्या ऍप्लिकेशनच्या आधारे करता येतं आणि या सुविधा शाळेच्या ऍडमिनिस्ट्रेशननी व्यवस्थितपणे पाहिल्या पाहिजेत अशी अपेक्षा आहे. मुलांचं मॉनिटरिंग करणं हे अपेक्षित आहे. ठीक आहे सर, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आशिष शेलार आपल्यासोबत जोडले गेले होते, स्थानिक आमदार. आशिषजी, तुमचंही धन्यवाद. तुम्ही बरीच धावपळ केली ह्या विद्यार्थी आणि पालकांची भेट व्हावी यासाठी. अजित मांढरे आपल्यासोबत होते, सुस्मिता बदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत होते. सगळ्यांचे धन्यवाद. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूया.